आपला उमेदवार आहे, काय त्याचं नाव, रईस शेख. त्या दिवशी मी सांगितलेलं पुन्हा एकदा सांगतो, रईस शेख मला 4 वेळा भेटले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे मला घेऊन जा, मला शिवसेनेत यायचंय, मला शिवसेनेत यायचंय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे घेऊन जा. म्हणून रईस शेख मला जवळजवळ 4 वेळा भेटले होते. एकदा जेव्हा भेटले होते तेव्हा बाजूला जितेंद्र आव्हाड सुद्धा होते. म्हणजे मी प्रसंगानुसार सांगतो तुम्हाला. अशा पद्धतीने काम करणारा हा जो माणूस आहे, मुंबईचं पार्सल या ठिकाणी आलेलं आहे. मुंबईचा नगरसेवक आज भिवंडीमध्ये आमदार होतो आणि भिवंडीचे जो जन्मलेले स्थानिक भूमिपुत्र कुठे आहेत, हा विचार भिवंडीतल्या लोकांनी, भिवंडीतल्या नागरिकांनी करायला पाहिजे. हा भिवंडीचा अस्मितेचा प्रश्न या ठिकाणी भिवंडीत आहे. येणारे सगळे आमदार मुंबईतून येतात, नगरसेवक त्या ठिकाणी येतात आणि केवळ एका धर्माच्या मतांच्या जीवावरती या ठिकाणी आमदार होतात. महिन्यातनं कधीतरी एकदा दोनदा यायचं आणि आमदारकी भोगायची. का भिवंडीमध्ये कोण जन्माला आलेला नाहीये? भिवंडीचा कोण स्थानिक भूमिपुत्र नाहीये की जो भिवंडीत खेळला, भिवंडीच्या गल्लोगल्ली फिरला, भिवंडीच्या शाळेत शिक्षण घेतलं? अशा भिवंडीकराला आता आमदार करायचा दिवस आलेला आहे आणि येत्या 20 तारखेला तो आमदार करण्याचा दिवस आपल्याला आलेला आहे. त्यांचं निशाणी आहे धनुष्यबाण. माझ्या मुस्लिम महिलांना विनंती आहे, आपण लोकांना सांगा, चुकीच्या पद्धतीने जे इस्लाम खतरे में अशा पद्धतीच्या घोषणा करतात, तोच माणूस शिवसेनेत येण्याच्या गप्पा मारत होता. मग तेव्हा इस्लाम खतरे में नव्हता का? संतोष अण्णाला जर मत दिलं तर इस्लाम खतरे में होत असेल तर तो जो काही आमदार आहे जो शिवसेनेत येण्याच्या गप्पा करत होता तेव्हा इस्लाम खतरे में आला होता की नाही? हा विषय तुम्ही घराघरात